किती लोकांनी त्या ठिकाणी माझे आरोप केले की नितीन सावंतांनी शिवसेना राष्ट्रवादीला दावणीला काढली. 15 वर्ष नगरपालिकेत नगरसेवक काम केले. 4 नगरसेवकांवरती आपण कधीच नगरपालिकेत नव्हतो. आज 5 नगरसेवक त्या ठिकाणी आहे. कर्जाच्या 21 साल पहिल्यांदा उपनगराध्यक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी आज बसलेला आहे. आज पाणीपुरवठा सहभागी म्हणूनच काही काम करत आहे. कर्जत तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली आणि या बैठकीत पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी जोरदार विधान करत विरोधकांना थेट इशाराच दिलाय. आपला पक्ष संपलाय असं म्हणणाऱ्यांना उत्तर देताना नितीन सावंत म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कर्जत नगर परिषद या तिन्ही ठिकाणी आज आपला पक्ष सत्तेवर आहे आणि हेच शिवसैनिकांनी आपल्या मेहनतीतून सिद्ध करून दाखवलंय. कर्जतमधील शिवालय येथे आयोजित या बैठकीला तालुका प्रमुख बाजीराव दळवी, तालुका संघटक माधव कोळंबे, बाबू घारे, ज्येष्ठ नेते मोहन ओसवाल, पंचायत समिती उपसभापती चित्रा ठाकरे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष चर्चा झाली. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत आतापासून कामाला लागा असा स्पष्ट आदेश पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. दरम्यान तालुक्यात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात रस्त्यावर उतरू असा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आलाय. नितीन सावंत यांनी पुढे सांगितलं, नगर परिषद आणि जिल्हा परिषद परिवर्तन आघाडी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्यावर टीका झाली, मात्र कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठीच हा निर्णय घेतला होता आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. किती लोकांनी त्या ठिकाणी माझे आरोप केले की नितीन सावंतांनी शिवसेना राष्ट्रवादीला दावणीला काढली. पण आज या ठिकाणी मला मनस्वी असा आनंद होतो की मी असेल माझे तालुका सगळे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी आहेत, त्याची नावं या ठिकाणी आज घेतलेली आहेत. त्या सगळ्या सहकार्याने मला साथ दिली आणि कर्जत नगरपालिकेवर काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून आज उपनगराध्यक्ष 5 नगरसेवक, मी 15 वर्ष नगरपालिकेत नगरसेवक काम केले. 4 नगरसेवकांवरती आपण कधीच नगरपालिकेत नव्हतो. आज 5 नगरसेवक त्या ठिकाणी आहे. कर्जाच्या 21 साल पहिल्यांदा उपनगराध्यक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी आज बसलेला आहे. आज पाणीपुरवठा सहभागी म्हणूनच काही काम करत आहे. ते करत असताना जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय आला, त्या टायमाला पण प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलत असताना प्रत्येकाची कार्यकर्त्याची भूमिका होती, आपण कुठेतरी आघाडीतून लढलं पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी पंचायत समितीला जाऊन जिल्हा परिषदेला आपण जाऊ. आणि त्या ठिकाणी पंचायत समिती लढत असताना 4 पंचायत समिती आपण 5 पंचायत समिती आपण लढतो. संदेश आजारे म्हणून माझा मित्र एक लढवला कार्यकर्ता खरंच त्या ठिकाणी त्याला मानायला पाहिजे. कारण 5 सीट लढलो, 4 सीट जिंकलो आणि एकच सीट आपण हरलोय, ती पण एक 70-80 मताच्या भरकन त्या ठिकाणी हरलो. हा तेवढा आम्हाला असं करा कॉन्फिडन्स होता, संदेश चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे त्या ठिकाणी थोडं दुर्लक्ष झालं आणि 5ही ठिकाणी आपण त्या ठिकाणी जिंकलो होतो. आणि नितीन धुळे हा 6व्या पंचायत समितीचा आपण मेंबर त्या ठिकाणी, तो आपल्या सिंबोवर नव्हता, तो आपला पदाधिकारी होता आणि तो त्या ठिकाणी लढला आणि तो त्या ठिकाणी होता. म्हणला बाई 4 नाही तर 5 पंचायत समिती या ठिकाणी त्याप्रमाणे जिल्हा परिषदचा विषय आला, त्या ठिकाणी बाबूशेठ घारे आणि आपण सुमित्रा मोरे हे 2 जिल्हा परिषद सीट आणि 2 पंचायत समिती जिल्हा परिषद सीट हे काळूदादा गाडगे हे माझे सहभागी, ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून दुसरे बाजीराव दळवी. शिवसेना संघटन किती मजबूत आहे, आपली ताकद काय आहे, आपल्या सिंबलवर, आपल्या शिवसेनेच्या सिंबलवर असताना आपल्या सिंबलवर आपण राष्ट्रवादी उमेदवार दिले. कारण आपल्याला शेवटीला आदिवासी समाजाच्या 3 सीट या ठिकाणी होत्या की ओपनच्या 6 जिल्हा परिषदेकडे बसत असताना 2 ऑलरेडी आपण ओपन घेतल्या होत्या. तर ओपनची सीट त्यांना कुठेतरी द्यायला पाहिजे म्हणून आपण ठाकरे त्या ठिकाणी राजा शेवटी शिवसैनिक आपला घेतला होता. आज तालुक्यात आपली सर्वच ताकद होती आणि ताकद मोठी असताना आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानायचे होते. तर जिल्हा परिषदेचे गटनेते बाबू घारे यांनीही पक्ष संघटना मजबूत करण्याचं आवाहन केलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत बीडपासून खांडसपर्यंत भगवा फडकला पाहिजे असं ते म्हणाले. तसंच ज्यांनी पक्ष फोडला त्यांचे बॅनर आपल्या कार्यालयासमोर लागतात ही लाजिरवाणी बाब आहे, त्यांना धडा शिकवायचा आहे असा थेट इशाराही त्यांनी दिलाय. एकंदरीत कर्जतमधील या बैठकीतून ठाकरे गटानं आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट दिसून आलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.